नमस्कार बालमित्रांनो, काय मग मजेत आहात का? चला तर मग रक्षाबंधन विशेष ज्ञानदीप व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना रक्षाबंधन सणाच्या खूप खूप शुभेच्छा। बालमित्रांनो, रक्षाबंधन म्हणजे काय? तर रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे आणि आपुलकीचे नाते जपणारा सण आहे। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिच्या प्रेम, आदर आणि संरक्षणाचे वचन देतो। बालमित्रांनो, राखीचे महत्त्व माहिती आहे का तुम्हाला? राखी ही केवळ एक दोरी नसून प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे प्रतिनिधित्व करते। ही गाठ भावाला बहिणीचे रक्षण करण्याची आठवण करून देते। हा सण आपल्याला नाती जपण्याचा आणि आपुलकी वाढवण्याचा संदेश देतो। राखीची गाठ प्रेमाची, नात्यांची ओळख, आपुलकीची ही परंपरा जपूया सदा मनोभाव। बालमित्रांनो, या दिवशी बहीण भावाला राखी बांधते, औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, भाऊ बहिणीचे संरक्षण करण्याचे वचन देतो, मिठाई देऊन एकमेकांना शुभेच्छा देतो। चला थोडे आता ज्ञान घेऊया। बालमित्रांनो, सांगा बघू तुम्ही, रक्षाबंधन कोणत्या पौर्णिमेला साजरे केले जाते? अगदी बरोबर, खूप छान। श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते। चला तर मग बालमित्रांनो, आता एक छोटासा उपक्रम तुमच्यासाठी। कागद घ्या, रंग घ्या, लोकर घ्या किंवा दोरा घ्या आणि स्वतः एक सुंदर राखी तयार करा। बालमित्रांनो, रक्षाबंधन हा सण आपल्याला सुंदर संदेश देतो। नाती रक्ताची असोत वा प्रेमाची, त्यांना जपणे हीच खरी राखीची गाठ। चला तर मग बालमित्रांनो, आज आपण रक्षाबंधन सणाविषयी माहिती मिळवली। आता पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय।